कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विडंबनात्मक कविता केली होती आणि त्यानंतर ते पडसाद उमटायला लागलेत। आता मी त्याच हॉटेलच्या बाहेर बघू शकतो की हॉटेलच्या बाहेर मोठा पोलीस बंद तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या अधिकारी आणि पोलीस कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले। दुसऱ्या बाजूला हळूहळू प्रकाश सुर्वे यांचे जे कार्यकर्ते ते या ठिकाणी जमा व्हायला लागलेले आहेत। काल रात्री या ठिकाणी शिवसेनेने मोठी तोडफोड केली होती, त्यानंतर इथे पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। मागाठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे या ठिकाणी आलेले, त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा होतात हळूहळू आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। पोलीस अधिकारी असतील, त्यांच्या व्हॅन्स असतील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। प्रकाश सुर्वे सध्या या ठिकाणी गाडीमध्ये आहेत आणि ही गाडीच्या बाहेर कार्यकर्ते जमा झालेले। दुसऱ्या बाजूला बघू शकतो की हीच ते हॉटेल आहे। ह्याच हॉटेलमध्ये हे सध्या तोडक कारवाई नॉर्मल सुरू आहेत आणि त्याच अनुषंगाने कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाल्याने तर त्यास पोलीस बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आपल्याला पाहायला मिळतोय। संपूर्ण परिसरामध्ये गर्दी झालेली आहे, थोडासा तणाव या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी निर्माण होते। बघू शकतो की या संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत। प्रकाश सुर्वे यांची गाडी या ठिकाणी थांबलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला ह्या ज्या हॉटेल त्या हॉटेलवरती तोडक कारवाई सुरू आहेत, तर दुसऱ्या बाजूला हॉटेलच्या गेट मुख्य प्रवेशद्वारावरती पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आहेत। मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आंदोलन या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। हळूहळू कार्यकर्ते येतात आणि त्या कार्यकर्ते आल्यामुळे हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि आता या आंदोलन पुढे काय रंग घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन कडलकसह मी हिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।